हा देसाई साहेब, हा बोला ना. बी विंगच्या मनगर. हा बघतो हा जातो त्या अंगाला ना. हा बघतो हा. हा कोण इथं झोपलाय सकाळी सकाळी? ए बाबा, ए बाबा, ए उठ उठ. अरे ही काय सोसायटी तुझी आहे काय? सकाळी सकाळी इकडे झोपलाय तर उठ उठ. रे अनिश दादा, अहो अनिश दादा, अहो तुम्ही इथं कुठे झोपलाय? अहो उठा उठा बघू. अहो अशोक मामांनी बघितलं तर काय वाटेल त्याला. उठा उठा बघू उठा. चला अहो सावकाश. अहो अहो काय काय अवतार करून घेतलाय हा? अहो तुम्ही शिकली सवरलेली माणसं, तुम्हीच अशी दारू प्यायला लागले तर कसं म्हणा. चला आपण घरला जाऊ चला. अहो हे पट्टी कसली आहे? अहो तुमच्या डोक्याला लागलं का काय? कपडे डोकं नको खाऊ. तुला काय रे? नसत्या चौकशा करतोय. जा चल. अहो केवढी प्यायली ही दारू तुम्ही? जास्त नाही प्यायलो, ते काल जरा देशी झाली. काय देशी? दादा माफ करा, लहान तोंडी मोठा घास घेतोय. अहो पण एवढी कशापायी घेताय तुम्ही? अहो ही दारू पिऊन ना ही जिंदगानीची ना फार वाट लागते, जशी माझी लागली होती. वैतागाला शपथ. भाऊजी असं मध्येच काम सोडून आले, तुम्हाला कळलं काय? म्हणजे दूध उतू गेलं ते माझी खबर घ्यायला आले का तुम्ही? तुमची खबर घ्यायला नाही आलोय मी वेगळ्याच कामासाठी आलोय. खबर घ्यायला. बाप्पा भगवंता, पावला रे बाप्पा. माझ्या पोटात खड्डा पडला होता, मला वाटलं दूध उतू गेलं. आता तुम्ही आले आणि आता तुम्ही माझी खबर घेता की काय? नाही मी काही त्यासाठी आलेलो नाहीये. खबर तुम्ही जरा चला आतमध्ये जा आणि माझ्यासाठी चहा घेऊन या. आणतो ना, चांगलं आलं ठेचून आणतो. फक्त एकच कृपा करा, मायावर गरीबावर कृपा करा. मार्ग कापू नका, म्हणजे माया पगार कापू नका. परत दूध उरलायच कुठे कापायला? चल जा. पगार कापायच्या गोष्टी करते. चल तू जरा आतमध्ये चल. बाबा आलात तुम्ही? चला चला लवकर. कुठे? निलिमा आत्यांना भेटायला. अगं पण ती घरात नाही असं म्हणालीस ना तू? हो, त्या इस्त्रीवाल्याने मला खोटं सांगितलं होतं की त्या गावी गेल्यात, पण खरं तर त्या इथेच आहेत. त्यांना एकट्यात गाठलं होतं मी आणि त्यांना सांगितलं की आपण त्यांना 5 वाजता भेटायला जाणार आहोत. बाबा मला खात्री आहे आज त्या नक्की येतील. बाबा चला, उशीर होत आहे. ठीक आहे चल चल. आपण इथे आलोय खरं, पण काही भानगड झाली तर म्हणजे मला बघून तर तिच्या नवऱ्याचं डोकं फिरलं आणि त्याने काहीतरी ते लफडं करून ठेवलं तर फुकटचा गोंधळून जाईल ना सगळा. हा डोंट वरी बाबा, आपण इथे जरा थांबूयात थोडा वेळ, येतील त्या. कुठं कुठे चालली आहेस? भाजी आणायला. सारखी सारखी काय लागते तुला भाजी? कालच आणली होती ढीकभर. ढीकभर कुठे, थोडीच आणली होती, संपली आता, काहीच नाही. आणू? पैसे असे झाडालाच लागलेत. जा खाली जाऊन त्या भाजीला माझं नाव सांग. गेलो कसे तू? चल माझ्यावर चल, मी तुला न्यायला आलोय. चल माझ्यासोबत. ऐक 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 ऐक, जाऊ नकोस, थांब. कोण तुम्ही? काय चाललंय? नाही मी म्हणजे हे परवापासून बघतोय हा माणूस इकडे घेरट्या घालतोय. हा त्या आईला चांगल्या घरचा जेंटलमन दिसतोय. अरे आणि असले धंदे करतो का? आमच्या वस्तीतल्या बायकांना छेडतो का तू? हा
पाक्या भाईला कळलं ना बारीक तुकडे करेल आणि नदीला फेकून देईल तुझे. हा का हो जाधव वहिनी, काय मॅटर करतोय हा? हे बघ तू ए काय बघतो काय? ए चल निघ इथून, निघ रे निघ. काय चाललंय हा? निघताय का खोलून ठेवू एकेकाला? ए पाक्या बाय, ह्यो माणूस कांड करतोय. आपल्या वहिनीला छेडत होता ह्यो. हे खोलून टाका याला. अरे बघताय काय? थांबा थांबा, खबरदार कोणी त्याच्या अंगाला हात लावाल तर. वेणू, आज इतक्या वर्षाने आपली नीलू घरी परत आली आहे. इतक्या वर्षानं का होईना आज तुझी शेवटची इच्छा पूर्ण झाली. का जाऊ दिलीस? का जाऊ दिलीस तू? तुला तुझ्या मूर्खपणामुळे ती पोरगी माझ्या निलिमाला घेऊन गेली माझ्या चंद्रासमोर. साला कालपर्यंत माझं नाव जरी कोणी घेतलं तर थरथर कापायची लोक. आता माझ्या मर्दानगीवर सवाल उठलाय. आता हसतील माझ्यावर. दादा आम्ही तरी काय करणार? पण ती पोरगी खरंच पोलिसांना. त्या पोरीला सोडणार नाही. साला तिने माझ्या निलिमाला माझ्या तावडीतून घेऊन गेली आहे. तिला मी असा तसा सोडणार नाही. नाही दादा, मला खरंच वाटलं नव्हतं ती पोरगी एवढी डेंजर असेल. हो दादा. त्या पोरीचं एकटीच डोकं नसणार, त्यात अशोक माझगावकरचं डोकं असणार. तिला काय माहित कोण निलिमा आणि कुठली निलिमा. पण तो अशोक माझगावकर इथे आला कसा? दादा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. आम्ही सगळी खबर काढतो. काय रे? होय दादा. काढ काढ लवकर काढ. साला आपली सगळी वट एका झटक्यात फुस करून टाकले त्या लोकांनी. त्या अशोक माझगावकरच्या तावडीतून मी निलिमाला परत आणणार म्हणजे आणणार. आता त्या पोरीला आणि त्या माझगावकरला कायमचा चिरडवून टाकणार. सोडणार नाही मी आता. जना हे बघ, हा आपल्या गणेशोत्सवाचा खर्च, बिलं आणि खर्च याची जरा टोटल करून घ्या. तोरणे आले की आपण विचारून घेऊ. हा हे काय काय झालं तोरणे? ज्याची भीती होती ना तेच झालं. त्या भैरवीने आपली धमकी खरी करून दाखवली. म्हणजे ती त्या गुंड मावलीची बायको माझगावकरांची बहीण निलिमा ती घरी आले. हो काय सांगताय काय? ज्यांना मी स्वतः पाहिलंय. भैरवी आणि माझगावकर तिला घेऊन आलेत. म्हणजे आता तिचा तो गुंड नवरा इथे येणार, इथे गुंडगिरी करणार, घाणेरड्या शिव्या देणार आणि राडे घालणार. नाही नाही, हे नाही चालणार. आता माझगावकरांनी काय प्रॉब्लेम करूच दे. नाही त्यांच्या विरुद्ध पोलिसात कंप्लेंट केली ना तर बघा. हो पण म्हणजे देसाई, तो येईपर्यंत आपण वाट बघणार आहोत का? मग नाही दुसरं काय करू शकतो आपण? इथे आरडाओरडा करण्याशिवाय काही पर्याय आहे का आपल्याकडे? नाही 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 नाही, मुलांना सांगावं लागणार घराबाहेर पडू नका आणि अनोळखी माणसाशी तर अजिबात बोलू नका. वा रे वा. अरे याला काय अर्थ आहे? नाही म्हणजे त्यांच्या नसत्या उद्योगापायी आपण का अडकून राहायचं? ही माझगावकर फॅमिली ना वैताग आहे, वैताग. अहो सोसायटीत राहणंच कठीण करून ठेवलंय. आपल्या सहनशक्तीचा अंत बघतायत ते. नाही आता तो गुंड येऊच दे इकडे.
नाही या अख्ख्या माझगावकर फॅमिलीची वरात काढली ना तर नाव देसाई सांगणार नाही. शांत व्हा निलिमा आत्या, आम्ही सगळे आहोत ना तुमच्या बरोबर. निलिमाताई पाणी घेता का? नंतर चहा पण देतो. मायशेल्फ राधा सरकटे, माया नंदेची तुम्ही ननंद आहात बरं. डबल मान आहे ना बाप्पा. नमस्कार करतो तुम्हाला. आत्या पाणी पिऊन घ्या, बरं वाटेल तुम्हाला. आजी, जेव्हा मी दुबईहून इकडे आलो होतो ना तेव्हा पण आम्हाला खूप लोणली वाटत होतं. तू जशी आता आजीच्या आठवणीत रडत होतीस ना तसंच आम्ही मम्मा बाबांच्या आठवणीत रडायचो. पण मग आम्हाला आजोबांनी सांगितलं की हे घर तुमचं पण आहे. आणि आता बघा आम्ही त्या गोष्टीला यूज टू झालोय. आजी, जेव्हा पण तुला लोनली वाटेल ना तू माझ्याकडे ये, मी तुला खूप चांगल्या चांगल्या स्टोरीज सांगेन. आणि जेव्हा तुमचं डोकं दुखेल ना तेव्हा मी तुमच्या डोक्याला मालिश करून देईन.